तर हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल संक्रांत यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर गाईज काय बोलतो मग पाऊस दिवस पडतो का नाही तुमच्याकडे? आमच्याकडे सतत 3 दिवस पाऊस पडतो. तुम्ही ब्लॉगमध्ये बघला असेल. तुमच्याकडे पडतो का नाही ते कमेंट करून नक्की सांगा. तर आज आपली इकडे चिंचोला पाणी घेऊन जातो आपण ते गॅस लाईनवर. ते काम आज बंद आहे. तेही फोन केला काम बंद आहे आज. तर आपल्याला बघा RMC प्लॅन्टवर 5 बाटल्या घेऊन जायचे ना, गावात एक घ्यायचे 6. नंतर बाकीच्यांना गावात कस्टमर त्यांना संध्याकाळचे देऊ, कारण का पाऊस खूप आहे. त्यांना संध्याकाळी देणार आपण. तर 6 बाटे टाकू. ओमकार पण येतो आज. ओमकार लावून कॉल केला, त्याच्या घरच्या म्हणून कॉल केला. ओमकार पण येतो 15 ते 20 मिनटं बोलतो येतो रेडी होऊन. तर मस्त आहे की आपण आज जरा गावात जाऊ. मस्त तिकडे गावदेवीच्या मंदिराकडे पण जाऊ. मस्त तुम्हाला आज ब्लॉग शूट करू आपण थोडा करून. आजचा ब्लॉग छोटा होईल कारण का साईटवर जाणार नाही आपण जास्त करून. साईटवर जाणार निघाले. निशाम भाई स्वतः आहे आणि ओमकार चौधरी आहे स्वतः. आपण साईटवर गेलो बघू काय होतं ते. जास्त 6 वाटत त्याच्यात पण माणसाची प्रोफेशनल माणसाची निशा कोणाचा काय नाही. इकडे आता कशी भरली एक झालं डायरेक्ट एक लेबल बोलते इसको लेबल नाच करते का यावत लागतं. पाणी येईल सरकवं रोडवर पाणी येईल उदाहरणार्थ सरकवं. आमच्या गावठी भाषेन सरकवं. गाडी बघा कुठून टाकायला घेतले बाईनी. एवढं पाणी आहे आणि एवढं पाण्यातलं भाई गाडी टाकायला लागते दाखवायला लागते. निशान भाई बघा किती पाणी आहे. काढली गाडी हे चंगू यायला लागतंय. बाटल्या टाकायला यायला लागतंय. तर गाईस तुम्ही बघू शकता आम्ही साईडवरचे आलो. बाटल्या बिटल्या उतरवलो ना आम्ही इकडे गावदेवीच्या मंदिर आमचा. इकडे आलो बोललो इकडे पाणी ना पार इकडे असं लेवल होतो मस्त. बोललो काहीतरी भरला असेल बोललो. पण आज एवढं पाणी वाढलं अख्खा पूल बिल बुडलेले आहेत. मोऱ्या विऱ्या जाम झालं. पण इकडे पाऊसच नाही. इकडे पाणीच नाही म्हणजे जास्त करून. हे बघू शकता आम्ही त्या साईडला जातो. इकडे समृद्धी आहे. इकडे आमचं मंदिर आई गावदेवी माते की जय. तर तुम्हाला दर्शन दाखवतो आपण मस्तपैकी. बघू शकता आमचं मंदिर आहे उशीर गावाचं गावदेवी मातेचा. त्याच्यात आपण दर्शन घेऊ. त्यांना पाऊस जाम. तर गाईस आता आपण प्लॅन्ट वालेले आहेत. लाईट काय येणार नाही आज. ते पूल बुडला त्याच्यामुळे वायरी त्या ब्रिजच्या खालते तसं वाटतं ऐकलंय मी. तर लाईट काय येणार नाही आज. आपलं आता गावात पाणी टाकून घेऊ. त्याच्यानंतर बघू काय होतंय ते, कारण का आता जाम वैताग आला. लाईट पण नाही आणि पाऊस आता गेलेले. तुम्ही बघू शकता पाऊस गेलेला आहे. आता बघूया काय होतंय ते. आता रील्स काढायची इच्छा जाम झाली. म्हणजे जाऊ पण शकतो पण गावात पंडाकाची ना दुपारी मी झोपलो होतो. त्याच्यामुळे ब्लॉग आजचा जाम छोटा होणार आहे. दुपारी झोपलो नसतं गावात जर का पाणी टाकलं असता तर आता रील्स काढायला गेलो असतो. मस्त रील्स पण नाही तरी बघू काहीतरी जुगाड करू आपण रील्सचा. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बघू शकता आपण बाटलीत टाकतो. एव्हा गाडी इथे ना टेम्पो काय नेली नाही आपण, कारण का बोलो थोडेच बाटले द्यायचे. त्याच्यामुळं बोलो होईल ॲक्टिव्हवर. पण गावात जरा नळ पण नाही त्याच्यामुळे जास्त पाणी द्यायचे. जे घेतलं ते पण पाणी सांगायचं येईल. आणि फोन पण झाला स्विच ऑफ. त्याच्यामुळे फोन लावला चार्जिंगला. आता डबल बाटले भरतो. लाईट पण नाही. बाटले भरलेले आहेत. भरतो देतो ते. आता बघू डायरेक्ट. आजचा ब्लॉग लई छोटा. गाईज तुम्ही बघू शकता रात्रीचे 8 वाजलेत तरी आपली सर्विस चालू आहे. आपलं पाणी टाकणं चालू आहे आपला. आता बस झाला कारण का आपल्याला स्टॉक पण काही नाही आणि सगळ्यांनी दिलेले पाणी. तर चला असं सर्विस मेन आहे. कस्टमर आपल्याला नंबर 100% कॉल करतो. त्यामुळे सर्विस आता 2 बाटे डबल घेऊन चाललो आहे मी. पाऊस थांबला आहे. जर काही पाऊस रुंदेचा पूल जर काही खाली झाला तर मग लाईट चालू होईल काहीच टाईम. म्हणजे काही वायर तुटले असतील तर मग उद्या